परत भारतीय जनता पार्टीच्या वतीने आम्हा 4 लोकांना इथे परत उमेदवारी भारतीय जनता पार्टीने दिलेली आहे. त्यासोबतच आम्ही 4घी जण पॅनलमध्ये पूर्ण प्रभागामध्ये डोर टू डोर कॅम्पेनिंग करतो आहे. कोण-कोण आहे आपल्या पॅनलमध्ये? आमच्या पॅनलमध्ये मी प्रणित सोनी, त्यासोबतच अप्रवर्गामध्ये मिलिंद बांबल, त्याच्यानंतर लवीना गजेंद्र हर्षे आणि स्वाती चंद्रशेखर कुलकर्णी असे आम्ही 4 लोकांचा पॅनल आहे. आणि कंटिन्युअसली प्रत्येक घरापर्यंत पोहोचणे आणि प्रत्येक घरापर्यंत पोहोचून सगळ्या लोकांचे जे या प्रशासक राजामध्ये 4 वर्षाचा जो गॅप पडला प्रशासनाच्या कामकाजामध्ये आणि लोकल बॉडी नव्हती तिथे, तर काही समस्या जास्त ज्या प्रमाणात वाढल्या होत्या, त्याच्यामुळे लोकांमध्ये नाराजगी किंवा रोष म्हणजे हा प्रकार आहे असा त्याला आपण डिनाय करू शकत नाही. पण त्याच्यासाठी आम्ही सगळं पार्टीचे लोक, पार्टीचे कार्यकर्ते आम्ही सगळेजण प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचून त्या लोकांना आश्वस्त करतो आहे. त्या लोकांना विश्वास संपादन त्या लोकांचं करतो आहे, की जेव्हा एकदा परत लोकल बॉडी आल्यानंतर त्यांच्या समस्या दूर होतील, याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असं त्यांना आम्ही विश्वास करून देतो आहे. काय म्हणणं, काय व्हिजन आहे आता पुढचं आपण काम करायचं? भविष्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे विजन आम्ही म्हणजे 5-6 जे आमचे पूर्ण रोडमॅप आम्ही जे तयार केलेले आहेत. सगळ्यात महत्त्वाचा अमरावती शहरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरेज हा जो प्रचंड ज्वलंत हा विषय आहे, की सीसीटीव्ही कॅमेरेज हे पूर्ण अमरावती शहरामध्ये झाले पाहिजे. त्याच्यावर आम्ही सगळ्यात पहिले वर्क करणार आहोत. सेकंड, अमरावती शहरातले जेवढे प्लेग्राऊंड्स आहेत, प्लेग्राऊंड्स पण सगळे सेफ राहिले पाहिजे. नाहीतर प्रत्येक ठिकाणी असं होतं आहे ओपन स्पेसमध्ये वॉकिंग ट्रॅक बनवून टाका. वॉकिंग ट्रॅक बनवून तिथे गार्डन बनवून टाका आणि लोकांसाठी ते उपलब्ध करून द्या. ही पण एक गोष्ट बरोबर आहे, की त्या गोष्टी पण आवश्यक आहे. पण त्यासोबत तरुण वर्गासाठी, तरुण पिढीसाठी तिथे प्लेग्राऊंड पण असले पाहिजे. ते पण गोष्टी आवश्यक आहे. तर ते ग्राउंडचं संगोपन करणे आणि त्याला टिकवून ठेवणे, हा पण आमचा मानस राहील. तिसरी गोष्ट शहराचं सौंदर्यीकरण. आम्ही जेव्हा पदावर होतो, तर सौंदर्यीकरण म्हणजे अमरावती शहरातल्या लोकांना सौंदर्यीकरण म्हणजे की आता फाउंटन बनवणे, फाउंटन तिथे बनवून त्याच्यात पाणी भरून टाकणे, असं सौंदर्यीकरणाची एक परिभाषा होती. तर आम्ही काम करत असताना अमरावती शहरातल्या लोकांना आम्ही जाणीव करून दिली, की सौंदर्यीकरण म्हणजे आम्ही अजून सौंदर्यीकरणामध्ये अजून काय-काय नाविन्यपूर्ण करू शकतो. ते पण आम्ही कामं केलंय आणि भविष्यामध्ये अमरावती शहरामध्ये सौंदर्यीकरणाचं खूप मोठ्या प्रमाणात प्रत्येक चौकात, रस्त्यावर नाविन्यपूर्ण पद्धतीने आम्ही तरुण पिढी आहोत. तरुण पिढी नवीन काहीतरी विचार करून आम्ही पुढे जातो लोकांसमोर. तर सौंदर्यीकरणावर पण आम्ही भरपूर जास्त भर देणार आहोत.